झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। तरुणाला मारून कन्नड घाटात फेकल्याच्या घटनेला वेगळे वळण। मुख्य सूत्रधार गावात मोकाट फिरत असल्याचा आरोप। जळगाव पोलीस अधीक्षकांना समाज बांधवांनी दिले निवेदन। धुळे तालुक्यातील मोरदड गावात राहणाऱ्या जगदीश ठाकरे या तरुणाला जीवे ठार मारून चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात फेकून देण्यात आले। या गुन्ह्यात 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र घटनेला 8 दिवस उलटूनही या मागील मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेण्यात आलेले नाही असा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबियांनी केलाय। या संदर्भात त्याचे कुटुंबीय आणि गावातील आदिवासी बांधवांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन दिले। या निवेदनात त्यांनी मोरदड गावचे उपसरपंच गोविंद पाटील यांचे थेट नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलाय। गोविंद पाटील हे नेहमी सांगत की 5 एकर जमीन विकून टाकेल पण जगदीशचा काटा काढेल। त्यांनीच कट रचून जगदीश ठाकरे याचा काटा काढला असा आरोप मृत जगदीशच्या पत्नीने केला। निवेदन दिल्यानंतर गावकरी म्हणाले, घरून ते गावातीलच गावगुंड्यांनी घेऊन जाऊन कन्नड घाटामध्ये त्यांचा घातपात केलाय मित्रांनो। आणि त्याच्याच संदर्भात पोलिसांनी 3 आरोपी अटक केले आहेत। ते आरोपी मित्रांनो जे जगदीश भोला जे घोड्या मारले ते आरोपी जगदीश बोशी आणि त्या आरोपींशी एक मात्र काहीही संबंध नाही आहे। विकी राजपूत म्हणून 40 गावचा आहे, त्याचा एक मात्र काहीही संबंध नाही आहे। आमच्या गावातील मोरदड गावातील सगळे आदिवासी बांधव यांच्या म्हणणं असं आहे, त्यांचा मास्टर माइंड त्यांचे जगदीश भाऊची जी पत्नी आहे त्यांचा साहेबांना स्पष्ट भाषेत बोलले। त्यांचा माझा नवरेचा जे घातपात केला आहे गावातील डेप्युटी सरपंच गोविंद पाटील यांनीच त्यांना गावगुंडांना लावून त्यांचा घातपात केलाय। त्यांची सखोल चौकशी व्हावी म्हणून साहेबांना निवेदन देण्यात आलंय। या घटनेतील तपास अधिकारी यांना वारंवार विनंती करूनही ते गोविंद पाटील यांची चौकशी करीत नाहीयेत। त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।